नमस्कार, टेस्टी फूडमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे। चला तर आज आपण एकदम कुरकुरीत अशी खेकडा भजी एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने आपण आज बनवणार आहोत आणि ही खायला देखील खूप टेस्टी लागतात आणि कुरकुरीत देखील लागतात। चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात। कुरकुरीत कांदा भजी किंवा खेकडा भजी बनवायची म्हटलं तर सर्वात आधी आपल्याला लागणार तो म्हणजे कांदा। तर इथे मी 4 कांदे घेतले। आता कांदा कसा कापायचा तो ते आपण अगोदर पाहूया। तर आधी मागचा आणि पुढचा भाग कांद्याचा कापून घ्यायचा आहे आणि मध्ये कट मारून त्याची साल काढून घ्यायची आहे। इथे आपल्या कांद्याची साल काढून झाली आहे। आता कांदा कापून घ्यायचा आहे। तर आपण असा उभा कांदा कापायचा नाहीये, तर आडवा कांदा कापून घ्यायचा आहे। असा आडवा कांदा कापल्याने काय होतं की आपल्याला जेव्हा तो सेपरेट करायचा असतो त्यावेळेस तो एकदम इझिली सेपरेट होऊन जातो। त्याला सेपरेट करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागत नाही। त्यामुळे कांदा कापताना हा नेहमी आडवाच कापायचा आहे, उभा नाही कापायचा। तर एकदम पातळ पातळ स्लाइसेसमध्ये हा कांदा कट करून घ्यायचा आहे। इथे आपला कांदा कट करून झाला आहे। आता ह्या सेपरेट करूया। तुम्ही पाहू शकता की किती एकदम इझिली याच्या प्लेट्स या साईडला होत आहेत। इथे आपले एका कांद्याच्या सगळ्या प्लेट्स या सेपरेट करून झाल्यात। आता हे एका भांड्यात टाकून घेऊया आणि याचप्रमाणे सगळे कांदे कट करून घेऊया आणि सेपरेट करून घेऊयात। इथे आपले सगळे कांदे हे पातळ लेयरमध्ये कट करून झालेत आणि आपण ते सेपरेट देखील करून घेतलेत। आता यामध्ये अर्धा चमचा इतकं मीठ घालूया आणि मीठ हे सगळ्या कांद्यांच्या लेयरला छान पोहोचेल असं मिक्स करून घेऊया। एकदम चोळून चोळून हे मीठ सगळ्या कांद्याला लावायचं आहे, म्हणजे हे छान पोहोचेल। इथं आपलं सगळं कांद्यांना मीठ छान लावून झालंय। आता 10 मिनिटांसाठी हे झाकून ठेवूयात। 10 मिनिटं झालेले आहेत। आता यावरील झाकण काढून घेऊया आणि तुम्ही पाहू शकता की असं कांदा थोडासा दाबला तर खूप नाही, पण असं 1-2 टिपके खाली पडतायत एवढं असं पाणी सुटलं या कांद्याला। आता यामध्ये ओवा घालायचा आहे। 1 चमचा ओवा मी हातावरती चुरगळून घेतला आहे आणि तो यामध्ये घातला आहे। आता यामध्ये लाल तिखट घालून घेऊया। मी इथं 1 चमचा इतकं लाल तिखट घालून घेतलं आहे आणि पाव चमचा इतकी हळदी पावडर घालून घेतली आहे। तसेच यामध्ये 1 चमचा इतकं तांदळाचं पीठ घालायचे। तांदळाच्या पिठाने भजे हे खूप कुरकुरीत होतात आणि थंड झाल्यानंतरही कुरकुरीत राहतात। तांदळाचं पीठ कसं बनवायचं याची रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड आहे, तुम्ही ती पाहू शकता। आता यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे। तर मी पहिल्यांदा 1 चमचा इतकं बेसन पीठ घातलं आहे आणि आता हे मिक्स करून घेऊया। एकखटीच खूप असं बेसन पीठ घालायचं नाही आहे। 1-1 चमचा करून जेवढं मावेल तेवढं बेसन पीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे। पुन्हा 1 चमचा मी यामध्ये बेसन पीठ घालत आहे आणि पुन्हा हे मिक्स करून घेऊयात। यामध्ये एक्स्ट्राचं पाणी अजिबात घालायचं नाही आहे। कांद्याला जेवढं पाणी सुटलं आहे तेवढ्याच पाण्यामध्ये जेवढं बेसन पीठ मावेल तेवढंच यामध्ये घालायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। साधारणतः मी इथे 6 चमचे इतकं बेसन पीठ वापरलेलं आहे आणि आपलं हे मिश्रण भजे बनवण्यासाठी रेडी झालेलं आहे। आता भजे तळून घेऊयात। भजे तळण्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे। तेल हे चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचे आणि त्यानंतरच त्यामध्ये भजी सोडायचे। आपलं तेल हे एकदम छान कडकडीत असं गरम झालंय। आता यामध्ये भजी सोडून घेऊयात। जेवढे मावतील तेवढे भजे कढईमध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि भजे हे एकदम असे गोल गोल असे नाही सोडायचे, थोडेसे पसरट असे सोडायचे, म्हणजे त्याला खेकड्याचा आकार आला पाहिजे अशा प्रकारे भजे हे तेलामध्ये सोडायचे आहेत। आता 1 मिनिटापर्यंत म्हणजे भज्यांना आकार घेऊपर्यंत ते अजिबात हलवायचे नाहीत। आकार घेतल्यानंतर एकदा भजे हे हलवून घ्यायचे, नंतर फ्लेम ही मीडियम करायची आणि हलकासा सोनेरी रंग येऊपर्यंत भजे आलटी पलटी करून तळून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता इथं भज्यांना एकदम हलकासा असा सोनेरी रंग आलेला आहे आणि म्हणजेच आपले भजे हे छान तळलेले आहेत। आता हे काढून घेऊयात। टिश्यू पेपरवरती सगळे भजे काढून घ्यायचे आणि याचप्रमाणे सगळे भजे करून घेऊयात। भज्यांसोबत तळलेली हिरवी मिरची खायला खूप छान लागते, त्यामुळे इथे लगेचच मिरच्या तळून घेऊयात। मिरच्या तळलेल्या आहेत, आता या काढून घेऊयात।
अशा प्रकारे आपली सगळी भजी ही तळून तयार झालेली आहेत आणि ही एकदम क्रिस्पी अशी बनलेली आहेत आणि खायला देखील ही खूप छान लागते आणि थंड झाल्यानंतरही एकदम कुरकुरीत अशीच राहते आणि ही भजी खायला खूप छान लागतात। तुम्ही एकदा ही नक्की ट्राय करून पहा। या पद्धतीने तुम्ही भजी बनवली तर तुमची भजी देखील खूप कुरकुरीत बनतील आणि थंड झाल्यानंतरही कुरकुरीत राहतील। अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी टेस्टी फूडला सबस्क्राईब करा। थँक्यू।